हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही बरे असतील. मी पण बरी आहे गाईज. तर चला, नाश्ता काय आहे आणि मी काय करणार आहे नाश्ता. म्हणजे मी रेसिपी नाही बनवणार नाही आहे, मी बाहेरनं आणलेला आहे. आणि ते पण कोणी आणलं? माझ्या भावाने. ओ माय गॉड गाईज, भावाने आणून दिले. तर नाश्ता काय आहे तुम्हाला दाखवते. मला तर खूप आवडतं गाईज. खूप दिवस झाले नाही केला. आज त्याने आणून दिले. तर चला आपण खाऊया मस्तपैकी. तुम्हाला दाखवते काय आहे नाश्त्याला, ठीक आहे? तर चला. आणि कोणाकोणाला आवडतं ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा. नुसतं बघून असं चिंगूस मारवाडीसारखं नका करू, ठीक आहे? आणि कोण कोण खातं आणि कोणाकोणाला आवडतं आणि कोणाचं फेवरेट आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा मला, ठीक आहे? माझं तर फेवरेट आहे, ठीक आहे? तर चला गाइस, तुम्ही तर हे बघून ओळखलंच असेल की नाश्ता काय आहे गाइस. क्या रहेगा गेस करना. गेस करो तब तक मैं ओपन करके ये डालती हूँ पतेले में, ठीक है? पातेल्यात डबरीमध्ये टाकते, ठीक आहे? तर चला तुम्हाला दाखवते. गाईज, मी कसं अधूनमधून खोलत आहे. मला ॲक्च्युली येत नाही खोलायला आणि ह्याला एवढं टाईट रब्बल असतो की खोलायला पण येत नाही. गाईज, मी कट करून टाकणार आहे पातेल्यामध्ये मस्तपैकी. तुम्ही बघू शकता की 2 मिसळ आहेत आणि 2 ते काय चिवडा वगैरे आहे मस्तपैकी. चला आपण खाऊया. तुम देख सकते हो गाइस, भजी. आणि बघू शकता हे पाव कांदा आहे मस्तपैकी. आणि एक्स्ट्रा पाव पण आणलेले आहेत. तर चला हे बघा, मिसळ, गरमागरम मिसळ, झणझणीत. पावमध्ये पापड बी भेटते बघा गाईस, मस्तपैकी पापड आहे. आपल्याला जाम आवडते पापड बिपड. असलं सगळं खाऊनच असलं ढोली झालोय आम्ही. आणि काय काम आहे आपल्याला, आहे की नाही गाईस? तर चला खाऊया. बघू शकता गाईस, चहा उकळत आहे मस्तपैकी. उकळत आहे माझा चहा. चाय चाय गरम चाय, मारामारी चाय, अदरक चाय, इलायची चाय. चलो चलो, किसको पीना है आ जाओ. चाय 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 चाय, 10 का 1 कप. तर बघा गाईस, मिसळ पाव या खायला. तर गाईस, फायनली नाश्ता डन. माय टमी इज डन गाईस. पोट भरलं, माझा नाश्ता झाला. आता आपल्याला अंडा कढी करायचं आहे, म्हणजे अंड्याचा रस्सा करायचा आहे. कसं करते ते रेसिपी बघा आपल्या झटकेपट, एकदम मस्तपैकी. हां, एकदम सिम्पल. ओके, चलो. सगळ्यात अगोदर अंडे उकळायला ठेवायचे, बॉइल्ड करून घ्यायचे अंडे. आणि मी 8 अंडे ठेवलेले आहेत. बॉइल्ड होऊ द्या चांगलं मस्तपैकी. आणि वेळ लागतो बॉइल्ड व्हायला. कुकरमध्ये पण ठेवू शकतो, पण कुकरमध्ये न ठेवता मी पातेल्यामध्ये चांगलं होतं म्हणून मी पातेल्यामध्ये केलं, ठीक आहे? तर आपण मसाल्यामध्ये काय काय घेतलं आहे? टमाटा, कांदा, लवंग, इलायची आणि खोबरा, अद्रक, लसूण, ठीक आहे? एवढं घेतले. तर एक कांदा कापून घ्यायचा मस्तपैकी. ते वाटण करून घ्यायचं, एवढंच वाटण आहे आणि काही नाही, अद्रक लसूण, ठीक आहे? तर हा चिकन मसाला तर नक्कीच टाका गाईस. तर टेस्ट चांगलं येतं. तर हे आहे 5 रुपयाचं छोटंसं पाकिट आणलं. तर चला, अंडे उकळलेली आहेत मस्तपैकी. आता ह्याला साफ करून घेऊया. साफ म्हणजे पूर्ण सफासट नाही करायचं आहे आपल्याला, त्याचे छिलटे काढायचे, ठीक आहे? तर मी गॅसवर ठेवते तोपर्यंत. एकच कांदा कापला आणि त्याच्यामध्ये तेल टाकून त्याला फ्राय होऊ द्या मस्तपैकी. तर गोल्डन कलर येईपर्यंत आपण जे वाटण काढलेलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला, ठीक आहे? बघा हे वाटण घेतं. हां, आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकू शकतो. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही टाकलेलं आहे. जे घरात अवेलेबल आहे, म्हणजे जे घरात आहे तेच टाकून मी अंडा कढी केलेली आहे, अंडा रस्सा, ठीक आहे? तर ह्याच्यामध्ये धनिया पावडर, हळदी, मीठ, कांदा मसाला आणि चिकन मसाला एवढं टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि फ्राय करायचं चांगलं, ताकी ते काय बोलतात त्याला, तर्री येण्यासाठी, ठीक आहे? हे सगळं मिक्स करून तुम्ही आता पण मीठ टाकू शकता, नंतरही टाकू शकता. जर कमी पडलं तर नंतर टाकू शकता. आता मी कसं करते, आताच टाकून घेते आणि नंतर थोडंसं टेस्ट बघते की कमी झालं आहे का. कमी झालं तर परत टाकू शकतो आपण गाईस, ठीक आहे? आणि ह्याला फ्राय होऊ द्या मस्तपैकी. आपण तोपर्यंत अंडे साफ करूया, ठीक आहे? चला. तर मी फायनली अंडे क्लीन केले, तुम्ही बघू शकता. अंडे मस्तपैकी क्लीन केलेले आहेत, साफ करून घेतलेले आहेत. आणि मी अख्खे नाही टाकणार आहेत. जर तुम्हाला अख्खे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता गाईस. तर बघा मी कसं करते, बघा थोडंसं शायनिंग. तर बघू शकता आपला मसाला मस्तपैकी फ्राय झालेला आहे.
मस्त तेल सुटलेलं आहे गाईज, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते. आणि असं करून खावा गाईज, एकदा तरी खावा तुम्ही, मस्त आहे बघा. आणि टेस्टची तर कोई बात नाही आहे गाईज, एकदम मस्तपैकी झटकीपट पटापट. हां, आणि तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही पाणी टाकून त्याचा रस्सा बनवा, ठीक आहे. मला जेवढं पाहिजे मी तेवढं टाकणार आहे बघा गाईज, आणि जास्त पातळही करायचं नाही, ठीक आहे. तर मला जेवढं पाहिजे मी तेवढं टाकणार, आणि तुम्हाला जेवढं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही करून घ्यायचं, ठीक आहे. आणि तिखट पण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच करा, ठीक आहे ना गाईज. आणि तुम्हाला तर वाटांचं समजलंच असेल, जे घरात आहे तेच, अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि इलायची, लवंग एवढंच टाकलं गाईज, अजून काय नाही. तर चला मी अंडे हे घेते, आता तुम्हाला अंडे दाखवते बघा. तुम्हाला दाखवत होतो तो माझा अंडा पडला एक खाली, है ना. तर त्याला धुवून परत ठेवलेलं आहे गाईज. तर मी ह्या प्रकारचे कट केलेले आहेत. तुम्ही बघत असाल एक येल्लो कलरचं एक अंडा बघा इथं येल्लो. तर माझी भाचीने ते आतलं काढून व्हाईट कलरचं खाते, ती हे येलो खात नाही गाईज ती, म्हणून ती घेऊन गेली. तर चला आपण आता ह्याला उकळी आल्यावर ते अंडे ह्याच्यामध्ये टाकायचे आहे गाईज, ठीक आहे. तोपर्यंत हे उकळू द्या, आपण थोडेसे भांडे आहेत ते घासून घेते, ठीक आहे. चला फटाफट. तर उकळी आलेली आहे गाईस मस्तपैकी, तुम्ही बघू शकता तर्री आहे मस्तपैकी बघा. आता अंडे सोडायचे आहे, हळूहळू टाका गाईस, चटका वगैरे लागेल, ठीक आहे. आणि मीठ सोडलेलं आहेत बघा. तर सगळे अंडे टाकून दिलेत मी, आणि फक्त 5 मिनटं उकळी येईपर्यंत, कारण की सगळा मसाला तर बॉईल झालेला आहे आणि अंडे तर बॉईल आहे अगोदरच. तर फक्त 5 मिनटं उकळी येईपर्यंत त्याला शिजवा आणि गॅस बंद करून टाकायचा, ठीक आहे. तर बघा उकळत आहे मस्तपैकी, तुम्हाला दाखवते. 2 अंडे काढते, हे बघा गाईज. अंडा कढी कसं वाटले आणि रेसिपी प्लीज कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, प्लीज लाईक करा, आणि सबस्क्राईब माय चॅनल गाईज, आवडला असेल तर व्हिडिओ. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी झणझणीत झालं आहे गाईज, काही तर्री आलेली आहे मस्तपैकी, ठीक आहे. तर थोडं आपण झाकण ठेवूया मस्तपैकी, थोडं 5 मिनटं, ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता. तर किती मस्त तर्री आलेले, कलर पण आलेला आहे. एकदम सिंपल आहे, घरात जे सामान आहे त्याच्यानेच बनवायचं आहे गाईज. तर तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर मी अर्धा तुकडा खोबरा टाकला आहे, म्हणजे अर्धा नारळ, ठीक आहे ना गाईज. तर बघा मस्तपैकी झालं, आणि टेस्ट तर एकदम मस्त असतं गाईज, असेल पण. तर ठीक आहे, उकळी आलेली आहे. लव यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. तुम्ही बघू शकता. आता मी गॅस बंद करणार आहे. आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, लाईक, शेअर, कमेंट गाईज. तर तुम्ही बघू शकता, आणि जास्त पातळ करू नका गाईज, ठीक आहे. ठीक असायला पाहिजे थोडंसं, ठीक आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय गाईज.